72व्या विमुक्त दिनानिमित्त भटके विमुक्त आदिवासी संयोजन समितीच्या वतीने समाजाच्या हक्कासाठी राज्यव्यापी संवाद यात्रा 28 ऑगस्टला पुणे येथून सुरू झाली आहे. ही संवाद यात्रा शनिवारी 14 सप्टेंबर रोजी नेहरू मैदान, राजकमल चौक, अमरावती येथे येणार आहे, अशी माहिती मंगळवारी 10 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता श्रमिक पत्रकार भवन, राजापेठ येथे देण्यात आली. पत्रकार परिषदेला आदिवासी फासेपारधी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाबूसिंग पवार, पारधी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष नरेश पवार आदी उपस्थित होते. स्वातंत्र्य मिळून इतके वर्ष झाल्यावरही भटक्या विमुक्त समाजाच्या समस्या मिटलेल्या नाहीत. त्यामुळे गेल्या 2 वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रात संयोजन समितीच्या माध्यमातून कार्य सुरू आहे. भटक्या विमुक्त समाजाला राहण्यासाठी जागा नाही, स्वतःचे घर नाही, उपजीविकेचे कुठलेही साधन नाही. त्यामुळे एकूण 17 मागण्या घेऊन ही संवाद यात्रा काढण्यात येत आहे. एकूण 42 जाती भटक्या विमुक्त समाजातील एकत्र आल्या आहेत, असेही यावेळी सांगण्यात आले. आज स्वतंत्र होऊन भारताला 77 वर्ष झाली, पण भटके विमुक्त लोकांचे प्रश्न दर्शक येत आहे. खरंच स्वतंत्र आम्हाला भटके विमुक्त समाजाला मिळालं का, याचा विचार करून आम्ही महाराष्ट्रभर गेल्या 2 वर्षापासून या संयोजन समितीमार्फत आम्ही काम करत आहोत. आज भटके विमुक्त प्रश्न समाजाची परिस्थिती, आज त्यांना राहणार घर नाही, जागा नाही, उपजीविकेचं कुठलं त्यांच्याकडे साधन नाही. या सर्व एकूण 17 मागण्याचं गाठोडं आम्ही शासन 23 तारखेला मुख्यमंत्री यांच्यासोबत देणार आहोत. कारण आज 77 वर्षापासून आम्ही खूप हलाखीचं जीवन आपले भटकून संयोजन लोक जगत आहे. हा आमचा हक्क आहे का, हा आमचा अधिकार आहे का, म्हणून हे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही भटकेविमुक्त संयोजन समितीच्या मार्फत पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही रॅलीचं आयोजन केलेलं आहे. 23 तारखेला आम्ही पूर्ण सर्व 42 जातीचे समुदायातले लोक वेशभूषेच्या जे आपलं उपजीविकेचं साधन आहे ते घेऊन आम्ही शासनाला आमचं समस्याचं गाठोडं आम्ही शासनाला सादर करणार आहोत.